दर्शन घेण्यासाठी। खरं तर तुमची सगळ्यांची मी माफी मागतो आणि मी 3-4 मिनिटं तो मोबाईल माझ्या हातात धरलाय, पण नंतर मला कळलं की माझ्या हातालाच आता कड यायला लागले। पण यांचं काही पुन्हा काही ती उसळी मारून पुन्हा या दोघींनी संवादिनीला पुन्हा एकदा स्पर्श केला आणि तबल्याचं सुद्धा तेवढंच नजाकत तिथे बघायला मिळाली। जेवढी सुरावट संवादिनीची तेवढेच संपाळ वहिनी या उत्तम गृहिणी आहेत, या तुमच्यात कुणाच्याही मनात शंका नसेल। प्रचंड आत्मसात होतं, किती परिणामकारक होतं हे आता तुम्ही बघितलं ना। मला असं वाटतं जरा मायलेकींसाठी जरा त्या टाळ्या द्या। भाविकांची गर्दी असल्यामुळे इथे बसण्यासाठी पण आहे, लाईन मध्ये ज्यांना उभं राहता येणार नाही त्यांना बसण्याची पण व्यवस्था आहे। संविधा नव्हती फक्त कारण पात्र त्यावेळची जी होती ती काही फार शिकलेली किंवा अशी नव्हती, आणि निकेतच त्यांचं 2-5 मिनिटांचं संवादांचं सरावाचं थोडंसं जमलं की निकेतून डायरेक्ट त्यांचा प्रवेश होत असेल। हे पूर्वीची सगळी जी संविधा होती ती 1880 साली अण्णासाहेब किर्लोस्करांनी कायम बरोबर सृष्टी ब्रह्मानं निर्माण केलेली आहे। आणि मग ब्रह्मानं हे सगळं संगीताचं जे काही वलय होतं ना, जे गाठोडं होतं ना, ते शंकर महोदयांकडे देऊन टाकलं। भगवान शंकरांनी ते नारदांकडे दिलं आणि मग स्वर्गीय लोकातून जमिनीवर येऊन या भूतलावर येऊन नारदांनी संगीत कला सगळ्यांमध्ये माणसांमध्ये पसरवली। आणि मग म्हणूनच आपण सुद्धा देवादिकांशात चाललेली सुंदर राहिलेली गीत संगीत गोविंद बल्लाळ देवळ सौख्य सुधा वितरो।
वाक्यांची किंवा त्या गाण्याची एक वेगळी अशी संहिता तयार झाली. या चौकटीच्या बाहेर जाऊन कोणी गाणं म्हणायचं नाही असा कदाचित एक तो दंडकच झाला. पण तरी सुद्धा काही नवोन्मेषानं भरलेले किंवा काही उपजत कलागुणांचा आविष्कार असलेले अशा काही त्यातही बदल केले. नंदी आहे. ओटी कितीला आहे? 30 रुपये. उशीर झाला ना, थोडीशी अडचण आली ना, की त्या जेवणाला चव आणखी जास्त येते. आपल्याला सुद्धा त्याकडे आकृष्ट होणे जास्त आनंद होतो नाही. आताच हा लाईटचा जो व्यत्यय होता ना, तो त्यापैकी एक निमित्त होतं बरोबर. आता आनंद आपल्याला जास्त घेता येणार एवढं मात्र नाही. तर संगीत नाटकांची आणि या संगीत पदांची वाटचाल करत असतात. स्वयंवर या स्वरमंचावरती आलं. बघा, प्रतिभावान माणसं कशी असतात. आता तेवढे तानसेन प्रेक्षक सुद्धा, रसिक सुद्धा तेवढेच महत्वाचे होते. 39 मंदिराच्या एंट्रन्सला समय बघा किती छान मोठ्या आहे. 55 पदांची लयलूट असा शब्द त्या ठिकाणी वापरावा लागेल. 39 रागामध्ये 55 गाणी बसवली, पद बसवली आणि त्या संगीत स्वयंवरात सुंदरपैकी सादरीकरण झालं. आणि आजही त्या सहज बोलायला गेलं तरी डायरेक्टरनं त्या सुंदर पद्धतीनं ते नाटक बसवून घेतलं. त्या बाहेर ठेवलेल्या दगडी रेखीव मूर्ती आहेत. दगडात शिल्प केलेलं आहे. एका राजाला केलेली मदत, एक राजा नाही, सालस कन्या आहे, गरीब आहे आणि तिनं राजाला केलेली मदत एवढाच एक विषय एका ओळीचा आणि त्याच्यावरून एवढं मोठं राधामाई हे एक नाटक रचलं गेलं. तिथे ही पालखी आहे भैरीबुवांची. तर इथे सुंदर प्रकारे आमचे दर्शन झालेले आहे. तर तुम्हाला कसे वाटले दर्शन किंवा भाविकांची रांग वगैरे? नाट्यसंगीत इथे चालू आहे. बरेचसेच विविध कार्यक्रम पण आहेत. ते कसे वाटले ते नक्की कमेंटमध्ये सांगा. व माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व शेअर करा. धन्यवाद.